रामकृष्ण हरी. नित्य अभंगगाथा चिंतनाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. धार्मिक क्षेत्रामध्ये दुसऱ्याकडून पाया पडून घेऊन त्याला एकट्यालाच कानमंत्र देणारे अनेक सापडतील. संत मात्र यापेक्षा फार वेगळे आहेत. वास्तविक यांच्यापेक्षा ज्ञानानं कितीतरी पटीनं मोठे असणारे संत मात्र यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. संतांचं वैशिष्ट्य हे की ते स्वतः समोरच्याच्या पाया पडतात आणि त्याला विनंती करतात, आदेश देत नाहीत. असाच हा अभंग. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सकळिकांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत असे. मी प्रत्येकाच्या चरणावर माझं मस्तक टेकवतो आणि सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे एकीकडं एकट्यालाच आपल्या पाया पडून घेऊन पुन्हा त्याला एकट्यालाच कानमंत्र देणारे कुठे आणि प्रत्येकाच्या पाया पडून विनंती करणारे संत कुठे. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला संतांच्या मागे का जायचं याचं त्याचं कारण हे आहे की त्यांनी मंत्र किंवा उपदेश हा एकट्याला न देता सगळ्यांना दिला. कोणामध्येही भेदभाव केला नाही, ना जातीचा, ना धर्माचा, ना तुमच्या परिस्थितीचा. तुम्ही गरीब असा की श्रीमंत असा, प्रत्येकाला शहाणं करण्याचं काम संतांनी केलं. सकळिकांच्या पायी म्हणजे इथे प्रत्येकाच्या पायी माझी विनंती आहे. तेही मस्तक तुमच्या पायावर ठेवून विनंती आहे. काय विनंती आहे? जे ऐकतात किंवा जे ऐकणारे असतात त्यांना सांगणं वेगळं, जे बोलणारे असतात त्यांना सांगणं वेगळं. कारण बोलणाऱ्यांना असं वाटतं की माझ्याकडेही भरपूर ज्ञान आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी श्रोत्यांनाही सांगितलं आणि वक्त्यांनाही सांगितलं. काय सांगितलं? आपण जेव्हा बाजारामध्ये जातो, मग ते धार्मिक क्षेत्रात जाऊ द्यात की एखाद्या बाजारात जाऊयात, कोणतीही वस्तू दिसली की आपण ती पिशवीत टाकत नाही. त्याला पाहतो, आपल्याला पाहिजे आहे का, आपल्या गरजेची आहे का, आपल्या पैशात किंवा आपल्या आवाक्यात ती आपल्याला घेता येणे शक्य आहे का, या सगळ्या गोष्टी बघूनच आपण त्या पाहतो. हेच जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की अहो श्रोते वक्ते सकळही जन, बरे पारखून बांधा गाठी. कोणीही कोणतीही वस्तू सहजच उचलत नाही. तुम्ही समोर बसलेले ऐकणारे श्रोते असू द्यात की त्या श्रोत्यांना बोलणारे वक्ते असू द्यात, तुम्ही कुणी असू द्या, कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा मात्र ती नीट पारखूनच आपल्या जवळ असू द्या. ही जगद्गुरु तुकोबारायांची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि त्यातही आपण जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूचा ब्रँड कोणता आहे ते पाहत असतो. दुकानदार ओळखीचा आहे आणि हे घेऊन जा म्हटल्यानं आपण ते घेत नसतो. आपल्याला काय पाहिजे ती वस्तू जिथे मिळते तिथे आपण जात असतो. उदाहरणार्थ टाटाची गाडी जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण पाहतो की तिची सर्व्हिस सगळीकडे उपलब्ध आहे का. हा झाला पहिला मुद्दा. आपण शोरूमवाल्याकडे बघून गाडी घेत नसतो किंवा शोरूमवाल्यानं सांगितलेली गाडी घेत नसतो आणि शोरूमवाल्याला पाहून किंवा शोरूमवाल्याच्या भरोशावरही ती गाडी घेतल्या जात नाही. गाडीचा ब्रँड कोणता आहे यावरून ती गाडी आपण घ्यायची का नाही हे ठरवत असतो. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा ते सांगितलं की माझ्याकडे सुद्धा माल आहे, पण तो माझा आहे असं तुम्ही गृहीत धरण्याचं कारण नाही. कारण यापूर्वीच्या चिंतनामध्ये आपण बघितलंय की तुकोबारायांनी आपल्याकडचा माल हा पांडुरंगाचा आहे. आपण करीत असलेली इन्व्हेस्टमेंट ही पांडुरंगाकडे जमा होणार आहे. माझ्याकडे बघून तुम्ही हे करण्याची गरज नाही. खरं तर आहे जगद्गुरु तुकोबारायांचंच, पण त्यांची ही नम्रता की त्यांनी हे सगळं पांडुरंगाचं आहे हे सांगून आपल्याला मात्र हे का घ्यावं या संबंधीचा विश्वास त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मग इथे तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा ते असं सांगतात की फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भार वाही. अहो मी तर फक्त हमाल आहे, जो भार वाहण्याचं काम करतोय. आणि मी तुमच्यासाठी छोटंसं नाही किंवा अगदी कमी प्रमाणातलं नाही, तर मी भांडारच अगदी फोडून टाकलेलं आहे. आणि हे फोडून म्हणजे उगाच दरवाजा उघडा केला आणि तुम्हाला एक एक गोणी देतोय किंवा थोडं किलो पावशर भर देतोय असं नाही, तर मी सगळं हे भांडार उघडं केलेलं आहे. हे सगळं भांडार फोडून तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि निश्चिंत राहा, हा माल
हा दुसऱ्याचा आहे, याचा धनी दुसरा आहे. तो धनी म्हणजे भगवान पांडुरंग आहेत, श्री पांडुरंग आहेत. या पांडुरंगाचा हा माल आहे. मी फक्त तेवढा हमाल आहे जो याचा भार वाहतोय. त्याच्यामुळं निश्चिंत राहा. आणि हा ब्रँडेड वस्तू आहे, ही तुम्ही घेऊन जा, तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही, हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. आता 4थ्या चरणामध्ये ते असं म्हणतात की तुका म्हणे चाली झाली चहू देशी, उतरला कसी खरा माल. आणि मी जो माल देतोय हा नुसता पांडुरंगाचा एवढंच नाही, तर हा कसाला उतरलेला आहे, याची परीक्षा झालेली आहे, हा ओके टेस्टेड माल आहे. म्हणून हा बाजारातही गेलाय. बाजारात गेल्यानंतर याची खरेदी झालेली आहे, हे लोकांपर्यंत गेलेला आहे आणि लोकांमध्ये सुद्धा याची मान्यता आहे. जणू 5 स्टार रेटिंगचा हा माल आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्ही सुद्धा हा निश्चिंतपणे घेऊन जा, हे या ठिकाणी सांगितलं. अभंग जे आपण पाहतोय तो म्हणजेच पांडुरंगाचा हा माल तुकोबारायांनी तुमच्यापर्यंत देण्याचं जे काही काम मला अगदी सांगितलंय, अशी माझी एक साधारण भावना आहे. आणि तीच भावना मनात ठेवून मी आपल्यापर्यंत हा माल पोहोचवण्याचं काम करतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.